सोलापूर लोकसभेसाठी रिक्षा चालकांचा प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा। मुद्द्याचं बोला अभियानांतर्गत पाठिंबा। सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांना मुद्द्याचं बोला अभियानांतर्गत जाहीर पाठिंबा दिला। यावेळी सर्व रिक्षा चालकांच्या वतीने मतांची ओवाळणी देऊन प्रणितीताई शिंदे यांना लोकसभेत पाठवण्याचा निर्धारही करण्यात आला। त्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा चालक संघटनेच्या वतीने बुधवारी आमदार प्रणितीताई शिंदे यांच्याशी संवाद साधून आपला पाठिंबा जाहीर केला। तसेच काँग्रेसचा प्रचार सुरू करणार असल्याचेही रिक्षा चालकांनी स्पष्ट केले। यावेळी ऑटो रिक्षा संघटनेचे शहराध्यक्ष विकास काळे, संघटनेचे दिलीप खंदारे, संघटनेचे सेक्रेटरी सुनील माने, खजिनदार नागेश माने, शिवाजी साळुंके, संस्थापक अध्यक्ष आतिश शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष महेश बनसोडे, सोलापूर शहर सचिव सूरज जाधव यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते। सिद्धेश्वर अजून शरद बनसोडे साहेब आज काही पण काम केले नाही। अजून विधानसभेमध्ये आरटीओने 15,000-18,000 हजार रुपये दंड मारत होतं। मग त्या टायमाला आम्ही ताईला भेटलो, आमच्या युनियनच्या माध्यमातून ताई अपेक्षा आहे आपण सगळेजण मिळून ताकदीने लावून जय जय महाराज। आमची समस्या बीडला घेऊन जायची का? मधी चोरले आणि तुम्हाला माहिती आहे की तुमची बहीण ही तुमच्यासोबत होती आहे आणि पुढे पण शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही एकटे नाही आहात। तुमच्या प्रत्येक आई अडचणी तुमच्यासोबत आहे, हे कधीच विसरू नका। आणि तुम्ही मला आशीर्वाद द्या, या युद्धासाठी चालले आहे तर तुमचा आशीर्वाद घेऊन चालले आहे, कारण का ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे आणि विजय तुमचा झाला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगते। आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत आहे, कधीच विसरू नका। पण आता आपल्याला लढायचं आहे आणि हे जे भाजप सरकार ज्यांनी आपल्यावर मागच्या 10 वर्ष अन्याय केला, अत्याचार केलाय, त्रास दिलाय, त्यांना आता हरवायचं आणि पुन्हा एकदा काँग्रेसला या ठिकाणी निवडून आणायचंय तुमच्या फायद्यासाठी, सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी, गोरगरीब आणि महिलांच्या फायद्यासाठी। काँग्रेस पक्षाचा मी आपल्या सगळ्यांची पुन्हा एकदा मनापासून आभार। मला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते। आणि त्यांनीच आज मुद्द्याचं बोला हा प्रश्न सामान्यांचा, सोलापूरच्या विकासाचा हा कॅम्पेन आमचा आम्ही लॉन्च करत आहोत। पण रिक्षावाल्यांनी मला आज पाठिंबा दिला, त्यांचे मनापासून आभार मानते। आणि खरंच मला असं वाटतं रिक्षावाल्यांचा आवाज हा सर्वसामान्यांचा आवाज आहे। आज इंधन दरवाढ असू दे, CNG मध्ये दरवाढ असू दे, दुष्काळ 13वा महिन्यात सगळ्यांसाठी या ठिकाणी निर्माण झाला आहे। कारण का एकीकडे महागाई आणि दुसरीकडे रेशन दुकानात माल मिळत नाही, लॉकिंग मिळत नाही, कसं जगावं। आत्ताच मी या ठिकाणी मोहोळवरून येते, तिथे पण शेतकरी त्रस्त झाल्यात। एका तर शेतकरी सांगितलं की चपलेवर पण या ठिकाणी GST आहे। समोरून पैसे देण्याचं नाटक करतात पण मागून GST एवढा आवाढव्य लावतात। सामान्य गोरगरीब शेतकरी महिला कसे जगतील या देशात आणि या सोलापुरात? आणि म्हणून आता सत्ता बदल मला असं वाटतं झाली पाहिजे लोकांसाठी। ही लढाई आमच्या सगळ्यांची लढाई आहे आणि ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे। रिक्षा कामगार असतील, रिक्षावाले असतील, कामगार असतील, शेतकरी असतील, सगळ्यांना न्याय मिळवून देण्याची ही लढाई आहे। की मागच्या 10 वर्षात या सोलापुरात जे भाजपचे खासदार होते त्यांनी काहीही या सोलापूरसाठी केलं नाही। ना साधी पाईपलाईन आणू शकले, ना एक रोजगार आणू शकले, ना साधी विमान सेवा सुरू करू शकले आणि वर तर महागाई पण कमी करू शकले नाही। जे वचन आपल्याला दिलेलं की महागाई कमी करू किंवा 2 कोटी रोजगार उपलब्ध करून दिलो
करून देऊ, ते काहीही या ठिकाणी भाजप सरकारकडून झालं नाही आहे. आणि म्हणून आज जेव्हा त्यांची उमेदवार येतात तेव्हा मागच्या 10 वर्षात काय काम केलं हे ते दाखवू शकत नाही आहेत. आणि म्हणून जो प्रचार असतो त्याचं विषयांतर करून दुसरीकडे घेऊन जाण्याचा त्यांचं षडयंत्र आहे. आज सोलापूरची जनता त्यांना सांगते की मुद्द्याचं बोला, मागच्या 10 वर्षात तुम्ही काय केलं हे या ठिकाणी सांगा आणि मुद्द्यावर आम्ही त्यांना आणणार आहोत. चिमणी मी सांगितलं, चिमणी पाडली घाई गडबडीत, पण विमानसेवा पण अनेक असे प्रश्न आहेत, अनेक असे वचने जे भाजप सरकारने दिलेत पण त्याची पूर्तता होऊ शकली नाही. लोकांचा फक्त वापर करण्यात आला मताधिक्यासाठी, लोकांना दिशाभूल करण्यात आलं आणि आज ज्या लोकांनी त्यांना प्रेमापोटी मतदान केलेलं त्याच लोकांचा विश्वासघात होत आहे. त्यांच्या पोटावर पाय देण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. ह्याच्यापेक्षा मोठा काय पाप असू शकतो. आणि जेव्हा त्यांना विचारतं की तुम्ही मागच्या 10 वर्षात काय केलं तेव्हा ते वेगळीकडेच प्रचार घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. पण लोक आता भोळी नाही आहेत आणि लोकांना पण एवढं तुम्ही वेगळं समजू नका. लोक हुशार आहेत, सुज्ञ आहेत आणि 100%